गाडी दिली आता वर करून दिली आता बैलगाडी. आता खाली करायची कांदे कांदे काय पोचले बी नाही तर काहीच नाही. काय नाव आहे त्यांचं? गुरुदाची नाव काय आहे त्यांचं? पांढरा कांदा. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. हे बा आपल्याला आता ह्या पट्टीस सगळे कांदे बाहेर काढायचे, ती उपटून तिला आठवडा झालेला आहे. आता हे पट्टीस सगळे कांदे बाहेर काढायचे, तर हे न्यायचे पार गोठ्यावर घरी तिकडं कांदे काढून. बैलगाडी झोपून आणली. चला आता इथं मम्मी वाट करते आज जायला. आता भरायची गाडी, बैलगाडी आता सगळी भरलेली. आणि बघ कांदे किती संपले, तर म्हणजे एका बैलगाडीतच पार अर्ध वावर संपत आलेलं आहे. एवढं राहिलेत मोर, म्हणजे अजून 2 बैलगाड्या भरतात आणि ही सगळी पट्टी संपणीच्या 3च बैलगाड्या भरतात. चला आता ही घरी घेऊन जायची गोट्यावर तिकडं काटायला. इथं वाखरी पशी गाडी खाली करायची. आता गाडी दिली आता वर करून दिली आता बैलगाडी. आता खाली करायची कांदे काय पोचले बी नाही तर काहीच नाही. कांदे आता ही सगळी खेप खाली करी चालू होतं आपण दुसऱ्या खेपीला कांदे आणायला. गुन्हा वय गुन्हा. काय नाव आहे त्यांचं? गुरुदाची नाव काय आहे त्यांचं? बा आपली आता दुसरी गाडी आणली भरायला, आणि ते आपल्याला मला नाव नाही माहिती कोण आलती, ते लिहून घेते तर सगळं. गुरुदाची नाव काय त्यांचं? ते माणसाचं बघा. आपली आता ही दुसरी गाडी भरून झालेली आणि एवढे कांदे राहिले तर, आणि इकडचे सगळे झालेले. तर आता 3 गाड्या भरत आहेत. परतून बाहेर बैलगाडी काढत जाग्यावर लावल्यात गाड्या इथे 3 आणि तिथे गहू पेरतात म्हणून आलते. बघा आता त्याची गाडी वर करून खाली पाडायला तर दुसरी ट्रिप आली कांद्याची. कांदे काय पोचलेले दिसना, तर पांढरा कांदा. आला पांढरा कांदा. काहीच नाही पडले कांदे. बा आता शेवटची खेप राहिली. एवढे आता सगळं वावर मोकळं झालंय आणि एवढंच राहिलं. आता शेवटच्या खेपीमध्ये सगळे जाते. बघा तिसरी गाडी सगळी भरून झालेली आणि आपलं सगळं वावर बी मोकळं झालेलं आहे. आता चाललो मी खाली करायला गाडी. तिसरी गाडी आता खाली करायची. बैलगाडी बी खाली झालेली आता. ही तिसरी सगळे कांदे बी वाहून झालेले आहेत. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच नवीन मराठी ब्लॉगमध्ये. बाय.